आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दिनांक 24 ऑगस्ट रोजी विट्याच्या राजा गणपतीचे आगमन होत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत करीत असताना पोलीस हवालदार विक्रम गायकवाड यांना कदमवाडा कॉर्नरवरती भांडणे सुरू असल्याचे दिसले. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. दोघेजण जोरदार भांडत होते. त्यामध्ये रितेश विकास खरात हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दुसऱ्या व्यक्तीस मारहाण करीत असल्याचे दिसले. त्यांनी त्याला मारहाण करू नकोस, काही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला जा असे सांगताच रितेश खरातने ट्रॅफिक हवालदार विक्रम गायकवाड यांनाच मारहाण केली व खाली पाडल्याची तक्रार पोलीस हवालदार विक्रम गायकवाड यांनी दिली. गुन्हेगार रितेश खरात याला पोलिसांनी अटक केली असून 2023चे कलम 121(1) व 132 प्रमाणे फिर्याद दिली आहे. आरोपीला अटक केली आहे. त्याला जामीन कधी होईल हा न्याय व्यवस्थेचा भाग आहे. पण प्रश्न हा पडतो की शांत सुंदर विट्यामध्ये जर सार्वजनिक ठिकाणी दिवसा भांडणं होत असताना पोलीस सोडवायला गेल्यानंतर पोलिसांवरच हल्ला होऊ लागला तर सर्वसामान्य माणसाचे काय हा प्रश्न पडत आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नशेखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. अनेक प्रकरणं उघड केली आहेत. तरीही विविध मार्गाने नशा करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही. काल घडलेल्या घटनेमधील आरोपी प्रचंड नशेमध्ये होता. पोलिसांनी नशेची इंजेक्शन पकडली, पण आता नशेच्या गोळ्या आल्याची चर्चा सुरू आहे. ही गोळी जिभेच्या खाली चिकटवल्यानंतर ती व्यक्ती पूर्णपणे नशेच्या आहारी जाते व स्वतः काय करते याचे भान राहत नसल्याची ही चर्चा घटनास्थळी होत होती. पोलीस हवालदार विक्रम गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपीही नशा उतरल्यावर मला काहीच माहीत नसल्याचे सांगत असल्याची ही चर्चा आहे. नशा कुठलीही असो, सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांचीच आहे. आरोपींची धिंड काढल्यावरही न्यायालयाने पोलिसांनाच निलंबित होण्याची घटना नुकतीच पुणे येथे घडली आहे. राजकीय दौरे, सण, उत्सव, गुन्हेगारी आणि कागदपत्रांची पूर्तता यामध्येच पोलीस प्रचंड अडकून पडत आहेत. तरीही येणाऱ्या गणेशोत्सव काळात नशेखोरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनीच आता सर्वसामान्य जनतेचे रक्षण करण्यासाठी धडक मोहीम राबवून नशेखोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.